शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यैरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. रुक्मिणी संजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचं जे अध्यात्मविश्वातील अत्युच्च कोटीचं ग्रंथरत्न त्याचं विवरण रूपाने चिंतन करण्याला यथाशक्ती यथामती आपण प्रवृत्त झालो. आतापर्यंत या सर्व ग्रंथाचं ही जी अनुभूती आहे ती अनुभूती शास्त्रार्थाच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर ज्याला अजातवाद असं म्हणतात की ज्या ठिकाणी ब्रह्म हे अनुत्पन्न स्वरूपाचा आहे, अनादि अनंत आणि ह्या जगताचा देखील अजातच आहे कारण ते कधी उत्पन्नच झालं नाही, त्याची सिद्धीच होत नाही. अशा प्रकारे केवळ एकच आत्माच या ठिकाणी विलसत आहे. आत्म्याच्या अतिरिक्त कोणताही दुसरा पदार्थ नाही आणि तो आत्मा सच्चिदानंद या पदाचा देखील वाच्य नाही, तर तो केवळ असत जडाची व्यावृत्ती करण्यासाठी योजलेला सच्चिदानंद आनंद अद्वय हे शब्द आहेत. इतका शब्दातीत असणारा आणि ही जी अनुभूती आहे या अनुभूतीला पाठीमागं कोणताही आश्रय नाही आणि पुढं विषय नाही. असे आश्रय विवर्जित स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असं जे केवल स्वरूप आहे ते स्वरूप शब्दाच्या द्वारा साकार करण्याचा म्हणजे आपल्या बुद्धीवर आरूढ करण्याचा माऊलींचा प्रयत्न तो जवळजवळ ह्या 800 ओव्यातून एकच प्रयत्न आहे की प्रत्येक मानवमात्र हा अजातवादाचा श्रुतीला अनुसरणाऱ्या प्रकरण ग्रंथात ज्याला अजातवाद म्हटलं त्या अजातवादामध्ये या ठिकाणी स्थिर. खरं म्हणजे ही अवाच्य अनुभूती आहे, ही प्रातिभा अनुभूती आहे. ह्या अनुभवाची दोघे नोहे बोलायचे, परंतु माऊली गुरुवाज्ञेवरून आपल्याला मिळालेलं जे गुरुवाज्ञेचं बळ आहे त्या बळावर ही गोष्ट सांगतात की जी गोष्ट श्रुतीला देखील नेती असं म्हणावं लागलं, परंतु परमात्मा स्वरूपाचा काय त्याला म्हणतो विधिमुखाने परमात्मा स्वरूपाचा निर्णय श्रुतीलाही सांगता आला नाही. परंतु श्रीगुरूंच्या आज्ञेवरून आणि श्रीगुरूंच्या कृपेने माऊली हा ग्रंथ पूर्णपणे जर कोणीही ह्या ग्रंथाचं वारंवार चिंतन करील तर त्या कोणीही असं म्हणण्याचं कारण आहे. आत्ताच सांगितलं की अनुभवामृताचा स्वाद घेणारा असा कोणीही आणि आपल्या वास्तविक स्वस्वरूप स्थितीचा परिचय व्हावा हेच एकमेव ध्येय ज्याचं जीवनामध्ये आहे असा जो कोणीही पुरुष असेल तर तो ह्या सिद्धांतावर आरूढ व्हावा अशी माऊलींची इच्छा आहे. श्रीगुरूंकडे तशी मागणी आहे आणि माऊली म्हणतात की सनुभोगी जे सने विश्वाचेनी. अशा प्रकारचं त्यांची ही जी मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण पण झालेली आहे. तिला श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजांचं पूर्णपणे अनुमोदन आहे किंवा त्याला साह्य आहे. तेव्हा अशा ह्या ग्रंथामध्ये आपण प्रकृती पुरुष विवेचन श्लोक पंचकाच्या द्वारा मंगलाचरण आणि आता श्रीगुरु वंदना पाहत आहोत. तर त्या श्रीगुरुवंदनाच्या 16 ओव्या आपल्या झाल्या. आता 17वी ओवी आहे. उपास्तीवरी राबतिया उपाये फळे येती मोडुनिया वरी वंडिले जयाच्या अनुज्ञाका. या ठिकाणी अगोदरच्या 16व्यामध्ये सांगितलं की जीव जयाचेनी सावाये जीव ब्रह्म उपरला आहे आणि ब्रह्म तृणातळी जाये उदासे जेणे. या ठिकाणी सद्गुरू कृपेपासून आपल्याला काय फल होतं तर ज्याचं साह्य मिळालं असताना जयाचेनी सावाये ज्याचं साह्य मिळालं तर जीव ब्रह्म उपरला आहे. जीव हा ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ होतो. म्हणजे जीव आपलं ईश्वरा ब्रह्म शब्दाचा अर्थ इथं ईश्वर, तो ईश्वराचं देखील अधिष्ठान होतो आणि ब्रह्मतृणातळी जाये उदासे जेणे. आणि जे उदास असतील म्हणजे शिष्याची उपेक्षा करतील तर स्वतः तर ब्रह्मरूप असणारा जो जीव तो मात्र तृणातळी जाये म्हणजे तो
पहिल्यांदा ज्ञाता होतो, भोगता होतो, कर्ता होतो. इतकंच नाही तर विहित कर्माचा कर्ता होतो, निषिद्ध कर्माचा कर्ता होतो. त्यामुळं स्वर्ग नरकादी योनीपर्यंत तो जातो. इतकंच नाही तर तृणापेक्षाही अनुपयुक्त अशा प्रकारच्या आतील लोहलोष्ट पाषाण अशा योनीपर्यंत जातो. त्यालाच जर श्रीगुरूंचं साह्य मिळेल तर तो संपूर्ण ईश्वराचं देखील अधिष्ठान होतो. ही सगळे कृपा कोणाची असेल तर श्रीगुरूंच्या कृपेचे. श्रीगुरूंची उपेक्षा झाली तर जीवाची अवस्था अत्यंत बिकट होते. आणि जर श्रीगुरूंची कृपा झाली नाही तर जीव अत्यंत तृणातळी जातो, म्हणजे गवतापेक्षाही कसपटापेक्षाही कमी किमतीला प्राप्त होतो. आणि जर त्याला श्रीगुरूंची कृपा झाली तर तो संपूर्ण ह्या जगताचा नियामक असणाऱ्या परमात्म्याच्या हे अधिष्ठान स्वरूपाला, निरपेक्ष व्यापक स्वरूपाला, सच्चिदानंद घनत्वाला, ऐक्यभावाला, त्याच्याशी सामरस्याला प्राप्त होतो असं सांगितलं. आता यानंतर सांगतात की उपास्तीवरी राबतिया उपाय फळी येती मोडोनिया वरिमंडले जयाचिया अनुज्ञा का. 17वी ओवी आहे. याचा अन्वय असता आहे उपास्तीवरी राबतिया का जयाचिया अनुज्ञा वरिवंडिले उपाय फळी मोडोनिया येती. उपास्तीवरी राबतिया. उपास्ती म्हणजे श्रीगुरूंची केलेली उपासना किंवा सेवा, आणि उपास्तीवरी म्हणजे त्याच्या सेवेच्या द्वारा राबतिया म्हणजे आपण राबलं म्हणजे कष्ट केले. म्हणजे श्रीगुरू सेवेचे कष्ट किंवा श्रीगुरूंची सेवारूपी तप आपल्याकडून जर केलं का, अथवा जयाची या अनुज्ञा वरिवंडिले किंवा श्रीगुरूंनी जी आपल्याला आज्ञा केली त्या आज्ञेवरून वरिवंडिले म्हणजे आपण त्याची कुरवंडी करून टाकली. जर आपण म्हणजे श्रीगुरूंच्या आज्ञेवरून आपला जीव ओवाळून टाकला, म्हणजे श्रीगुरूंची जी आज्ञा आहे ती आपल्याला प्रमाण, ते जे सांगतील ते आपल्याला प्रमाण, त्यांच्या सेवेसाठी आपल्या स्वतंत्र तन मन धनाचं समर्पण असं जर असेल उपास्तीवरी राबतिया, आणि ह्या उपासनेचे कितीही कष्ट झाले तरी ते कष्ट सहन करण्यासाठी त्यांच्या अनुज्ञा म्हणजे त्यांच्या आज्ञेवरून त्यांनी अगोदर आज्ञा करायची, नंतर याने त्या आज्ञेचं पालन करायचं. यासाठी वरिवंडलिया म्हणजे त्यांनी जर त्याचं जीवाची कुरवंडी करून टाकली तर उपाय फळी मोडोनिया येते. तर त्या शिष्याने केलेले जे काही ब्रह्मप्राप्तीसाठी जे उपाय आहेत ते उपाय फळी मोडोनिया येते, म्हणजे फळाच्या भाराने लवून जातात, म्हणजे परिपूर्ण रीतीनं त्याला सफलता प्राप्त होते. त्याचे सर्वच उपाय, त्यांनी केलेला उपाय कधी अपाय तर होत नाही, पण तो कमी फलाला सुद्धा प्राप्त होत नाही. फळी मोडोनिया येते, त्याला ते पूर्णपणे फल प्राप्त होतं असं सांगतात. म्हणजे झाड म्हणतात ना, फळाने झाड मोडून आलं म्हणजे भरून आलं, म्हणजे त्याचे उपाय जे आहेत ते उपाय त्याच्या उपेयाला प्राप्त करून देण्याच्या बाबतीत निश्चित सफल होतात असं सांगितलं. आता या ठिकाणी ही जी टीका आहे ह्या ओळीवरची ती टीका पाहू. तर उपास्तीवरी राबतिया उपाये फळे इति मोडोनिया वरिवंडिले जयाच्या अनुज्ञा का. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जर आपली साधना सफल व्हायची असेल तर त्याच्यामध्ये श्रीगुरु सेवा आणि आपल्या साधनेची सफलता यांचा जवळचा संबंध सांगतात. आणि ते करत असताना त्याचं काठिण्याची पण शिष्याला कल्पना देतात. वरिवंडिले तर त्याच्यावरून कुरवंडी करून टाकावं लागतं. किंवा दुसरी गोष्ट, त्या श्रीगुरूंना त्यांच्या अनुज्ञेचं पालन करणं म्हणजे कोणती, तर त्यांच्या अनुज्ञेचं पालन करणं म्हणजे त्यांनी सांगितलेलं जो आपल्या ठिकाणी तू ब्रह्म आहे याचा निश्चय करणं, आणि ह्या निश्चयासाठी खरी गुरूंची सेवा त्याच्यावरून जीवभाव वाळून टाकणं म्हणजे जीवभावाला बाधित करणं, ही जीवत्वाचं बाध करणं ही खरी श्रीगुरूंची सेवा आहे. आणि त्या सेवेसाठी आपला जीवभाव त्याच्यावरून नसलेला जीवभाव ओवाळून टाकण्याचे काय फार कष्ट पण नाहीत, परंतु यासाठी सामान्य मनुष्याला मात्र हे कष्टकर वाटतं, म्हणून उपास्तीवरी राबतिया असं म्हटलं. आणि हे बाह्य पण त्यांची सेवा आहे आणि अंतरंग सेवा आहे. पण खरी सेवा कोणती, त्याचं काय अभिन्ना या सेवा मिया चित्त भरेल
जेधवा माझा प्रसादू जाण तेधवा संपूर्ण झाला असं आहे. आणि दुसरी एक ओवी की त्यांच्या आज्ञेचं हेची परम स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा येरते पांडवा वाणिज्य करणे असं सांगितलं. आता टीकाकार सांगतात स्वरूप प्राप्तीचे खरं तर त्यांनी सांगितलं की असं आहे की हे जे आत्ताचं विवेचन सुरू झाले ह्या विवेचनाप्रमाणे खरी श्रीगुरूंची सेवा कोणती आहे. एवं सर्वत्र सर्वदा ब्रह्म परिनेनता गुरु खुणेचे वर्म. श्रीगुरूंची खूण किंवा संकेत काय आहे. सर्वत्र परमात्मा आहे ही अनुभूती घ्यावी. परंतु या ठिकाणी हे वर्म चुकल्यामुळं म्हणजे श्रीगुरूंचं खरं मनोगत आहे सर्वत्र ब्रह्मानुभूती घ्या. जिकडे पाहे तिकडे बाई श्रीहरी वाचोनी दुजे नाही. किंवा जेथे जेथे जाय मन तेथे तेथे अधिष्ठान विठ्ठल जळी स्थळी भरला. ही खरी अनुभूती त्यांची आहे आणि ती शिष्यामध्ये ते संक्रमित करतात आणि त्याच्यातच त्याचं कोट कल्याण आहे हे त्यांना ज्ञात आहे म्हणून ते सांगतात. पण हे गुरुखुणेचं वर्म चुकल्यामुळं मनुष्याच्या ठिकाणी त्याला दुसरे उपाय करावे लागतात आणि त्यासाठी अधिकारभेद निर्माण होतो. नाहीतर अधिकारभेद काहीच नाही. श्रीगुरूंनी तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागीनला. श्रीगुरूंच्या उपदेशापासून म्हणजे महावाक्यरूपी उपदेशापासून शिष्याला अपरोक्ष ज्ञान होत असतं. परंतु त्या ठिकाणी जर त्याच्या संशय म्हणजे किंवा विपर्यय निर्माण झाले तरच पुढचा प्रश्न येतो आणि मग अधिकाराचा भेद करावा. अधिकार कोणता आहे. कमी पडला का प्रमाण असंभावना निर्माण झाली, प्रमेय असंभावना निर्माण झाली, विपरीत भावना निर्माण झाली, अशा प्रकारचा प्रश्न पडतो. नाहीतर कोणतंही दुसरं काही करण्याची आवश्यकता पण नाही. पण हे गुरूंचं असणारं वर्म ते न कळल्यामुळं ते म्हणतात की मग तो खाली येत जातो. ब्रह्म तृणातळी जाय इतका खाली येतो की त्याला प्रपंच श्रेष्ठ वाटायला लागतो, परमात्मा श्रेष्ठ वाटत नाही. आणि मग तो शब्दस्पर्शादी विषयांकडं सुखासाठी किंवा आपल्या अनुकूल अशा प्रकारचे जे विषय आहे त्या विषयांचा भोक्तृत्व धारण करतो किंवा त्याच्या प्राप्तीसाठी कर्तृत्व धारण करतो किंवा ज्ञातृज्ञेय भाव धारण करतो. कोणतंही हे सगळे जे आहे तर ते मूळ स्वरूपाला गुरूंच्या आज्ञेवरून प्राप्त न झाल्यामुळं हा प्रसंग त्याच्यावर जे प्राप्त होणार नाहीत त्यांच्यावर हा प्रसंग प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात म्हणून अखंडता न खंडता. म्हणून आता त्याला काहीतरी साधनं करावं सांगावं लागतात. जर तुम्हाला ज्ञानप्राप्तीची नसले तर प्रतिबंध निवृत्तीची का होईना त्याला साधनं सांगावी लागतात. परंतु म्हणतात श्रीगुरू मात्र तरीसुद्धा अशाही पुरुषाला त्यांना बोध करून देण्यासाठी ते काय करतात. अखंडता न खंडता. अखंडता जी आहे तिथं खंडन होणार नाही. आपल्या स्वस्वरूपापासून आपली च्युती होणार नाही आणि जेणेकरून तो स्वस्वरूपाला प्राप्त होईल अशा प्रकारचे साध्य साधनाची सार्थकता. त्याला त्या साध्य आता तू काय साधन करायचं आणि मग तुला साध्य कसं प्राप्त होईल त्या साध्य साधन भावाला जेणेकरून सार्थकता प्राप्त होईल. आयुष्याची काही आता पुढेही बोलत असो असं काही आता आम्ही या ओवीच्या पुढं बोलत आहोत आणि ते आता सांगायला सुरुवात केली. म्हणजे थोडे काय सांगण्यासाठी ते थोडच्या खालच्या स्तरावर आले. ज्ञानोबारायांना केवळ आपल्या स्वरूप स्थितीतून खालीच यावं वाटत नाही पण शिष्यासाठी ते खाली आले आणि साध्य साधनाची सार्थकतासुद्धा सांगतात. आणि ते साध्य म्हणजे काय. मग त्यांनी गुरुसेवा करावी. काय ओवे ना गुरुसेवा आघवियाची दैवा जन्मभूमी ह्याची आघवियाची दैवा जन्मभूमी ही सेवा जे ब्रह्म करी जीवा स्वच्छा. आघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा. ह्या सगळं भाग्य जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल स्वरूप स्थितीमध्ये तुम्हाला जर रमायचं असेल तर त्याचं साधन आहे सेवा. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा आणि जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही. शोच्यातेही म्हणजे जो शोकाला प्राप्त झालेला असा जो जीव आहे बरोबर ना त्याचा शोकनाश करून त्याला आनंदावाप्ती करून निरंकुशात तृप्ती प्राप्त करून ती त्या जीवाला ब्रह्मस्वरूपाला पोचवील. हे कोणतं साधन आहे. फक्त सेवा. तद्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. किंवा त्या खालच्या वया तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले येणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. मग ही मालिका सांगावी लागते आणि ह्या रीतीनं साध्य साधन भाव जो आहे तो सार्थक होतो आणि अखंडता जी ती खंडित होत नाही. त्यांची तर खंडित होतच नाही, पण श्रीगुरूला सुद्धा जे काही जणू काही खंडित झाल्यासारखे वाटते त्यालासुद्धा अखंड अर्थावर आरूढ करतात. ही श्रीगुरूंची युक्ती आहे. आणि त्यासाठी आता सांगतात स्वरूप प्राप्तीचे सोयी उपास्य उपासक प्रवाही प्रवर्तती तयापाही सफळताही लाभे. आता स्वरूप प्राप्तीचे सोयी स्वस्वरूप प्राप्त व्हावं या मार्गाने उपास्य उपासक प्रवाही उपास्य आणि उपासक प्रवाहात म्हणजे अनादिकालापासून आलेली जी परंपरा आहे गुरु शिष्य परंपरा ते सांगतात ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमुते. अशा प्रकारची ही गुरु शिष्याचा जो प्रवाह आहे उपास्य उपासक भावाने गुरूंनी सेव्य व्हायचं आणि शिष्यानी सेवक व्हायचं. अशा प्रकारचा सेव्य सेवक भावाचा जो प्रवाह आहे त्यामध्ये प्रवर्तती त्यामध्ये हे लोक प्रवृत्त होतात. तयापायी सफळताही लावी. असा जो शिष्य आहे गुरु शिष्य भावाने श्रीगुरूंना अनन्य शरणागत होतो. मनोनी जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या न्यायाने जो प्रवृत्त होतो तयापायी सफळताही लाभे. त्याला ही सफलता देखील प्राप्त होते. ते जे फळप्राप्ती निष्कळ नव्हेचे साधनाचे फळ किंबहुना साधनमळ न लगेची तेथे. आता त्याला जी फळप्राप्ती होते ते फळप्राप्ती कशी निष्कल आहे म्हणजे तिच्या ठिकाणी कोणताही कला किंवा विभाग नाही. म्हणजे केवळ अद्वैत स्वरूप असणारा जो आत्मरूप बोध तो त्याला प्राप्त होतो. तो निष्कल स्वरूपात आहे. त्याच्यामध्ये कला किंवा विभाग अवयव असा कोणताही करता येत नाही. नव्हेचे साधनाचे फळ आणि ते जे फळ प्राप्त होतं ते फळ कोणत्याही साधनापासून प्राप्त होणारं साध्य असं फल नाही. ते काय आहे स्वतःसिद्ध स्वयंभू असं फल त्याला प्राप्त होतं. ते फल त्याला आपल्याहून भिन्न एखाद्या पदार्थाची प्राप्ती असं होत नाही. त्याला आपणच आपली प्राप्ती होते. तर आपणच आपली प्राप्तीचा व्यवहार घडू शकत नाही. म्हणजेच जणू काही अप्राप्तवत वाटत होतं ते आता प्राप्त झालेचा प्राप्त होतं म्हणजे अप्राप्ताचीच प्राप्ती आहे असं नाही होत. तर प्राप्ताचीच प्राप्ती आहे. तुम्ही म्हणाल प्राप्ताच्या प्राप्तीचा व्यवहार नाही बरोबर ना. पण आपण पाहतो त्याप्रमाणे व्यवहार घडू शकतो. जर मध्ये भ्रम मानला तर प्राप्ताची प्राप्ती घडते आणि मध्ये भ्रम मानला तर निवृत्त पदार्थाची निवृत्ती पण घडते. म्हणून नव्हेचे साधनाचे फळ ते साधनाचं फळ नाहीच आहे. किंबहुना साधनमळ न लगेची तेथे. त्या स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश वस्तूच्या ठिकाणी असं स्वतःसिद्ध पदार्थाला साध्य करून मग साधनाच्या द्वारा तो प्राप्त होतो असं नाहीत. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा बोध होतो त्या बोधामध्ये साध्य साधन भाव नसतो स्वतःसिद्ध भाव असतो बरोबर ना. नित्यसिद्ध असणारी जी वस्तू आहे ती वस्तू प्राप्त होत नाही. ती वस्तू स्वरूप तो होऊन जातो आणि त्या वस्तू स्वरूपामध्ये साध्य भावही नाही आणि साधन भावही नाही. त्यामुळं त्या ठिकाणी साध्य साधन भावाचा मळसुद्धा त्या ठिकाणी लागत नाही. त्या साध्य साधन भावाने तो अस्पर्शित अचुंबित अशा त्याला आपल्या स्वस्वरूपाची प्राप्ती होते. स्वस्वरूपाची प्राप्ती होते म्हणजे स्वरूप रूप होतो असा अर्थ. आगा तये प्राप्तीच्या ठाई साधन भाग उगवलाचे नाही एकाकी काळत्रयी सिद्धची फळं. तये प्राप्तीच्या ठाई ती जी प्राप्ती होते त्याला तो ज्या स्वरूपाला प्राप्त होतो त्या ठिकाणी साधन भाग उगवलाचे नाही. साधन भाग कधी उत्पन्न झाला नाही. उलट असे की जर आपण त्या पदार्थाला साध्य केलं सिद्ध पदार्थाला आणि साधनाच्या द्वारा त्याला साध्य करण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही प्राप्त होत
नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी साधन भाग, उलट आपल्याला साध्य साधन भावाचा विकल्प जेव्हा आपण टाकून देऊ त्याच वेळेला त्या स्वतःसिद्ध स्वरूपाला आपण प्राप्त होतो. हे बोलण्याचं तू ते करुणी पुढे तू ते करुणी पुढे उपाय घेती जे उपाय घेती दवडे तया ठाशी बहुवे पाडे मागाची तया ठाशी बहुवे पाडे मागाची तू. उलट तुला साध्य करून जे लोक उपाय करतात तितका तू त्यांना अंतरतो, तितका तू मागं राहतो. ते उपाय करतात पुढं प्राप्त करण्यासाठी आणि तेवढा परमात्मा दूरच राहत जातो. तू ते सिद्धची जो नेने तू ते सिद्धची जो नेने तो नांदे सर्वज्ञपणे तो नांदेच तुला सिद्धच आहे बरोबर ना. आणि तो जाणण्याचा कधीच विषय होत नाही, तो मात्र सर्वज्ञपणाने या ठिकाणी नांदत असतो. ऐक नाही. तू ते सिद्धची जो नेने तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे निघसी कानी आणि वेदा एवढेही बोले निघसी कानी. वेद हा सर्वज्ञ कल्प आहे असं म्हटलं जातं, पण सर्वज्ञ कल्प एवढा जगामध्ये त्या वेदाचा गवगवा आहे, त्याचा मोठी एक प्रकारची सर्वज्ञ कल्प. कारण ईश्वर सर्वज्ञ आहे आणि वेदाला काय म्हणतात, सर्वज्ञ कल्प म्हणजे जवळजवळ सर्वज्ञ, एवढं त्याचं महत्त्व आहे. पण त्या वेदाचं बोलणं तुझ्या स्वरूपाच्या कानावर सुद्धा तू घेत नाही, कारण तुला कानच नाही, आहे की नाही. त्यामुळं शब्द ते वेदा एवढे बोलणे नेघसी कानी ते देखील तुझ्या कानावर येत नाही. आगात ये प्राप्तीच्या ठाई साधन भाग उगवलाच नाही. त्या ठिकाणी साधन भाग कधी उत्पन्न झाला नाही. एकाकी काळत्रयी सिद्धची फळं. काळत्रयी म्हणजे तिन्ही कालात, म्हणजे तिन्ही कालात एकाकी म्हणजे केवळ रूपाने असणारं सिद्ध असणारंच फळ आहे. म्हणजे फळ म्हणजे काय आहे, त्याला फल प्राप्त होत नाही, तो फलरूपतेला प्राप्त होतो, बरोबर ना. तो फलरूप होतो फलरूपतेला. आणि ते फळ कसं आहे, एकाकी आहे, सिद्ध आहे. आणि ते कसं सिद्ध आहे, असं सिद्ध नाही का भूतकाळात नव्हतं आता प्राप्त केलं असं नाही. तिन्ही काळात सिद्ध असणारं कालत्रयामध्ये एकाकी केवळ रूपाने असणं हे त्याचं फल आहे. ते फल त्याला श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्त होतं. त्या ठिकाणी काही साध्य साधन भाव नाही. जेवी फुलाची आकोडी परिमळी न पडे सवडी तेवी साध्य साधन परवडी अपंग चिते. जेवी फुलाची आकोडी. आता जरी किती साधनं आपण केली, किती साधनं केली, परंतु त्या नाना साधनाच्या करिता खटापटा परित्या न पोहती ह्याच्या दारवंटा. त्याच्या उंबरठ्यापर्यंत ते केवळ असणारं आपलं स्वरूप आहे, त्या उंबरठ्यापर्यंत ही साधनं कधीही जाऊ शकत नाही. पण त्या जर आपल्याला श्रीगुरु कृपेने असं कळलं की फुलाची या कोडी, फुलाचे किती प्रकार असू द्यात, परंतु परिमळी न पडे सवडी, त्याच्यामध्ये जो परिमळ असतो त्या परिमळामध्ये कुठेही अंतर पडत नाही. किती जरी फुलं असली तर त्याच्यामध्ये सुगंध हा जसा अनुश्यूत असतो, आंतरबाह्य कोण असतो, सुगंधच आहे. सुगंधा वाचून त्या फुलात किती शेकडो प्रकार असले आणि त्या प्रकारांची गणना करण्यापेक्षा मनुष्य आहे ना, जोपर्यंत एकत्वात अनेकत्व पाहतो तोपर्यंत त्याला समाधान दूर पळत जातं. आणि ज्यावेळेला तो अनेकत्वात एकत्व पाहतो त्यावेळेला त्याचं समाधान जे ते घनीभूत व्हायला लागतं. म्हणजे त्याचं सुख, त्याचं ज्ञान, त्याची सत्ता ही अधिक घनीभूत व्हायला लागते, कारण ती एकवटून येते, ती एकाकी होते. सर्वत्र स्वतः सिद्ध असणाऱ्या वस्तूची त्याला ओळख अधिक पटू लागते. म्हणून हा एक श्रीगुरू काय करतात, आपल्याला एकत्वात अनेक पाहत जातो. इतकं का शास्त्राचं साह्य घेतलं तरी आपण प्रमाण पुढं करतो, स एकाकी न रमते, आहे की नाही. आणि जशी जशी श्रीगुरूंची मदत होते तसं ते म्हणतात एकम एव अद्वितीयम. ही श्रीगुरू ही गोष्ट कोण करून देतात, श्रीगुरू. अनेकत्व एकात पाहणं हा काय पुरुषार्थ नाही. त्या ठिकाणी खालारा धावे पाणी ब्रह्मपुष्पाची घाणी, हे तर असली तर हे स्वाभाविक आहे. पण श्रीगुरू जे आहेत बहिर्मुख झालेली जे अंतकरण वृत्ती आहे तिला अंतर्मुख करून आपल्या अधिष्ठानाकडे नेतात आणि त्या अधिष्ठानाची एकरूपता आपल्याला दाखवून देतात. म्हणून म्हणतात जेवी फुलाची या कोडी परिमळी न पडे सोडी. कोट्यावधी फुलं असली किंवा कोडी म्हणजे प्रकार, अनेक फुलांचे प्रकार असले तर सुगंधामध्ये काही कमी अधिक सवडी पडत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले अंतर कमी अधिक वृद्धी ऱ्हास असं काही नाही, सगळ्यांच्यामध्ये एकच सुगंध असतो. तेवी साधन परवडी अभंगची. ते याच्यामध्ये गुरुजी काय करतात, साध्यामध्ये आणि साधनामध्ये, साध्य आणि साधन यांची परवडी म्हणजे यांचा जो प्रकार आहे साध्य साधन भाव आहे तो अभंग ठेवतात. म्हणजे साध्यामध्ये
आणि साध्य म्हणजे साधन उपहित चैतन्य आणि साध्य उपहित चैतन्य हे दोन्ही चैतन्य एकच आहे, त्याच्यावर साध्य साधन भावाची केलेली कल्पना आहे, असंच त्याची दृष्टी आखण ठेवतात. ती दृष्टी आहे की नाही, ती मोकळी दृष्टी ठेवतात त्याची. का जे गुरु आज्ञा माखली येथे जे की सत्तारूप अनुस्फुते, इथं अनुस्फुते असा शब्द आहे पण बहुतेक अनुस्युते, सत्तारूप अनुस्युते म्हणून साधता किंवा दुसरा काय तर अनुस्फुते याचं काय आहे का याच्यामध्ये बघा, बहुतेक नाही, तो शब्द तसा दिसत नाही. काजे गुरु आज्ञा माखली येथे जे की सत्तारूप अनुस्युते म्हणून साधताही नये तेथे साधन फळत्वे. का असं तुम्ही काय म्हणता, साध्य साधन परवडी प्रकार जो आहे तो कायम अभंगच राहतो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार अविकारी, कोणत्याही प्रकारचा विकार होत नाही, द्वैत निर्माण होत नाही, असं जे तुम्ही म्हणता ते का म्हणतात. का कारण जे गुरु आज्ञा माखली येथे, या ठिकाणी जी गुरु आज्ञेने बरोबर ना, गुरु आज्ञेने ही जी साधन आणि साध्याचा प्रकार आहे तो काय झाला, गुरु आज्ञेने माखला म्हणजे त्याला गुरु आज्ञेचा काय झालं, स्पर्श झाला. आणि गुरु आज्ञेचा स्पर्श झाला म्हणजे गुरूंनी दिलेल्या त्याला यथार्थ ज्ञानाचा स्पर्श झाला. साध्य साधन नेमकं काय आहे तर त्यावेळेला त्या साध्य साधनामध्ये गुरूंच्या ज्ञानाचा जो स्पर्श झाला, गुरु आज्ञा बरोबर ना, असं म्हणतात ज्ञानम. गुरुने त्याला जे निरपेक्ष व्यापक ज्ञानाचा साध्य साधन भावाचा अधिष्ठान म्हणून असणाऱ्या आणि त्याच्या ठिकाणी साध्य साधन भाव कल्पित आहे असा जो त्याला परिचय करून दिला, त्यामुळं काय झालं, जी सत्तारूप अनुष्युते साध्य साधन परवडीमध्ये काय आहे, ती स्पर्श कशाचा झाला आहे, ज्ञानाचा. पण ज्ञान म्हणजे हे सगळं साध्य साधन भाव आहे ना, त्याचं जे अधिष्ठान आहे ते ज्ञानरूप आहे. पण ज्ञानरूप हे जेव्हा सांगितलं जातं त्याच वेळेला सत्तारूप अनुष्युते, अनुष्युतेच बहुतेक त्याच्यात सत्तेचं रूप अनुष्युत आहे, म्हणजे अंतर्बाह्य जे ज्ञान आहे ते ज्ञान सत्तेला सोडून नाही. काय ते त्याला म्हणायचं गुरु आज्ञा माखली ते म्हणजे स्फुरण झालं बरोबर ना. पण ते स्फुरण हे स्वतंत्र स्फुरण नाही, ते सत्तेला सोडून नाही, म्हणून सत्तारूप अनुष्युते, सत्ता त्याच्यात अनुष्युत आहे. म्हणजे सच्चिद्रूप म्हणजे सत आणि चित हे आनंद अद्वयाचं देखील उपलक्षण आहे. तसं सच्चिदानंद अद्वय बरोबर ना, ब्रह्मस्वरूपाचं किंवा स्वरूपस्थितीचं त्याला आत्मत्वाने ज्ञान करून दिलं. पण कोणत्या भावातून, साध्य साधन भावातून दिलं. पण साध्य साधन भाव सांगत असताना साध्य साधन नियत साध्य साधन भाव हा वास्तव आहे असं मात्र त्याच्या बुद्धीला कधीही स्पर्श होऊ दिला नाही. आणि साध्य साधन भावापेक्षा त्याच्या अधिष्ठानातच त्याला यथार्थ अधिगम होईल किंवा अवगम होईल अशा प्रकाराने त्याला सांगितलं. कारण इथं काय म्हणतात, या साध्य साधन भावाला सार्थकता आम्हाला ठेवायची. सार्थकता कोणत्या भावात आहे, आध्यारोपाच्या भावामध्ये त्याला अज्ञानाचा स्वीकार केला का ते सार्थक आहे बरोबर ना. पण अज्ञानाचा स्वीकार करून जर सत्य साध्य साधन भावाला जर स्वीकारलं तर हे सार्थक कधीच होणार नाही. म्हणून त्याला दुसरं एक ज्याला निजदृष्टी आत्मदृष्टी ती देऊन त्याला हे कार्य कोण करून जाणं, श्रीगुरूच करून जाणं. म्हणून त्यांनी सांगितलं हे कार्य अवघड आहे आणि हे कार्य झाल्यावर जे समाधान होतं श्रीगुरूला ते का होतं तर ते कसं होतं तर ते अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे असं सांगतात. देखा बाळकाची या धनी धाई, देखा बाळकाची या धनी धाईजे, का शिष्याचे नि त्या शिष्याचे झालेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवतया. ज्या आईनं प्रसवाच्या वेदना सहन करून त्या मुलाला जन्म दिला तर त्याला एखादा पदार्थ दिला असताना त्याला खाल्ल्यावर किंवा त्याला अनुकूल विषयापासून प्राप्त झालेला म्हणजे आपल्याला स्वानुकूल विषयापासून झालेला जो आनंद आहे त्या आनंदाचं भरतं काय असतं हे फक्त त्या आईला माहीत आहे. किंवा ज्या श्रीगुरूंनी किती उपाय करून त्या शिष्याला बोधावर आरूढ केलं याचं आनंद हा सद्गुरूची एकलेने जाणीजे, श्रीगुरूच एकटे जाणत असतात. म्हणून अर्जुनाची या बोला, या अर्जुनाची या बोला, देव नाचे सुखे भुलला, देव नाचे सुखे भुलला, म्हणे विश्वफळा झाला फळ हा, विश्वफळा झाला फळ हा जी. जेव्हा अर्जुन म्हणतो का करिष्ये वचनम तव नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत, तर देव नाचे भुलला, देव नाचायला लागले आणि आपल्या स्वतःला देखील विसरून गेले असं सांगितलं. या अर्जुनाची या बोला,
देव नाचे सुखे बोलला. सुखाने इतका देव भुरळून गेला की त्या ठिकाणी नाचायला लागला. नृत्य कधी होतं? आनंदाचा परमोत्कर्षामध्ये नृत्य किंवा गायन होतं. आणि तशा प्रकारची देवाची स्थिती प्राप्त झाली. म्हणे विश्वफळा म्हणे सगळ्या विश्वाचं जो फळ आहे त्या विश्वाचं सर्वात मोठ्या फळाचं फळ आहे की नाही. म्हणजे संपूर्ण विश्वाचं जे काय कारणाचं कारण, बरोबर ना, त्या कारणाचं कारण नाम अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाला हा प्राप्त झाला. हा आनंद कोणाला होतो? श्री गुरूंना. पण तो का होतो? तर एवढ्या गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. पण केल्यानंतर विश्व फळाशी झाला फळ हा आजी. हा जो काही तृप्ती प्राप्त होते ती तृप्तीचा अनुभव श्रीगुरूंनाच माहीत. तो अवाच्य अशा स्वरूपाचा आनंद आहे. काजे गुरु आज्ञा माखली जे की सत्तारूप गुरु आज्ञा माखली येथे. या ठिकाणी गुरूंच्या आज्ञेचा स्पर्श झाला. इथं गुरूंची आज्ञा म्हणजे काय? बऱ्याच ठिकाणी अमृतानुभवामध्ये चिंतन केलं आणि चांगलं येते की गुरूंची आज्ञा असं म्हणतात. ज्ञान म्हणजे पुढं त्यांना काय म्हणलं, गुरुची आज्ञा फार स्वल्प आहे पण त्याचं फळ मोठं मान आहे. ती आज्ञा म्हणजे कोणती? महावाक्यरूप असणारी आज्ञा असंही म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळं गुरु अंगी साने परिणामी थोरू जैसे गुरुमुखीचे अक्षरू. अल्पी जो अपार तो तो दृष्टांत म्हणून दिला आहे. अंगे साने तत्वमसी महावाक्य थोडं आहे गुरुमुखाचं अक्षर पण फळ किती मोठं आहे त्याचं. तसं इथं मोठके गुरुमुखे उदय जत दिसे. तुमचं पाठांतरातच स्फुरण आहे, हे हृदयातून स्फुरण आहे का नाही. मोठके गुरुमुखे उदय जत दिसे परी हृदयी स्वयंभूचे असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. ही जादू कोण करू शकतं? हे जादूगार फक्त श्री गुरु आहेत, आहे की नाही, दुसरं कोण नाही. जेवी गुरु आज्ञा माखली जे की सत्तारूपे अनुष्युते. गुरु आज्ञा माखली येथे जे की सत्तारूप अनुष्युते. गुरु आज्ञेचा स्पर्श झालेलं हे केवळ सद्रूप, बरोबर ना, त्याच्यामध्ये अनुष्युत आहे. म्हणून साधताही नये तेथे साधन फळत्वे. म्हणून त्या ठिकाणी साधताही तेथे साधन फळत्वे नये. त्या ठिकाणी तुम्ही किती साधन जरी केलं तर ते साधन फलत्वाला प्राप्त होत नाही. कोणतं साधन? तुम्ही इथं असं घ्यावं लागेल, स्वतंत्र बुद्धीनं केलेलं जे साधन आहे ते साधन कितीही तुम्ही केलं तर ते साधन फलीभूत होत नाही. पण गुरु आज्ञानं आली की त्या ठिकाणी सत्ता त्याच्यामध्ये अनुष्युत असल्यामुळं त्या सच्चित असणाऱ्या स्वस्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होते, बरोबर ना. म्हणून साधताही नाही तेथे साधन फळते. त्याला जर साधनाला फळ आपलं साध्य फलरूप साध्याला फळ करून जर तुम्ही साधन केलं तर ते फलीभूत होताना दिसत नाही. असं ते म्हणणं महाराज. याचा अर्थ याला केवळ आशयाला अनुरूप नाही, विभक्ती प्रत्ययाला चालू विषयाला धरून जर असला तर ठीक आहे वाटतो, नाहीतर मग आपल्याला दुरून घ्यावं लागतं. म्हणून इथल्या इथं काय वाटलं तर सांगा महाराज. एवं गुरु आज्ञा समर्थ जिने असाध्यही साधी जेतं आणि साधलियाही न येतं फळदशेची. एवं गुरु आज्ञा समर्थ, ही गुरुची आज्ञा समर्थ आहे की ज्यामुळं जिने असाध्यही साधी जेतं, ज्यामुळं असाध्य असणारं वस्तूसुद्धा काय होते? साध्य होते. आणि साधलियाही न येतं फळदेशेचे. आणि या ठिकाणी जरी ते गुरु आज्ञा कशी आहे? समर्थ आहेत आणि ते तुम्हाला फळ काय होतं? प्राप्त होतं, तरीसुद्धा ते फळदशेशी न येतं, तरीसुद्धा ते फलदशेला प्राप्त होत नाही. कारण का? ते जे तुम्ही म्हणता नियत साध्य साधन भावाने प्राप्त होणारं फल, तसं हे फल प्राप्त होत नाही. म्हणजे वेगळेपणाने फल प्राप्त होत नाही. ती फलरूपता जी आहे ते स्वयंप्रकाश स्वयंसिद्ध फलरूपता प्राप्त होत असल्यामुळं त्या ठिकाणी साधनाने साध्य प्राप्त झालं अशा प्रकारच्या फलरूपतेला ते कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे गुरूंची जबाबदारी अशी आहे का हे झालं तर गुरुची कृपा झाली, आणि गुरुनी कृपा कधी केली? हे झालं तरच केली. आणि शिष्याचा बोध परिपूर्ण परिपक्व दशेत कधी आला? हे झालं. मला आता फल प्राप्त झालं आहे असं त्यांनी म्हणायचं नाही की या ठिकाणी माझं स्वतःचं स्वरूप होतं, त्याच्यामध्ये यांनी काही प्राप्त वगैरे करून दिलं नाही, काही निवृत्त वगैरे करून दिलं नाही, माझं जसं होतं तसंच आहे. ऐक, थोडक्यात त्यालाच वाटलं पाहिजे, त्यांनी गुरूंना अपयशच दिलं पाहिजे,
आहे की नाही. त्यांनी तुमच्या कृपेने मला फळ झालं ही गोष्ट नाही, तुम्ही मला काय फल प्राप्त करून दिलं, आहे की नाही. माझं नसलेलं अज्ञान निवृत्त केलं आणि असलेलं स्वरूप मला तू आहे असं सांगितलं. याच्यामध्ये तुमचे उपकार झाले ते काय, आहे की नाही. याच्यामध्ये काही तुम्ही प्राप्त करून दिलं नाही. पुढं तर सांगतात आत हां, जी किरडू तरी कापडाचे परी लहरिया येत होत्या साचे, ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेयत्वा घेतले. कारणं वाचून रडत होता, आहे की नाही. आणि ते काय केलं, तू दूर केलं. काय केलं, आमच्या वाया मरतया जीवाचे, व्यर्थ मरत असणाऱ्या जीवाचं तू श्रेय गेलं. तो खरोखर मरत असता, बुडत असता तर आहे. म्हणून त्याने लिहिलं आहे. आता पुढची वय आहे, पुढच्या म्हणजे 1-2 वया गेल्यानंतर आहेत की त्या ठिकाणी नाही ते जळी बुडीजे, नसलेल्या जळात अज्ञानरूपी जळात बुडत होता आणि घनवटे तेने तारीजे. बरं, नसलेल्या जळात उपाय तरी हलका पाहिजे होता ना, तू घनवट उपाय झाला. गुरु नाव तू घेतलं, आहे का नाही, म्हणजे जड उपाय तू झाला. आणि बरं तारलं मला, तारिजा नुरिजे कवनीय ठाई. तारलं तर मी आता कोणत्या तरी तीरावर गेलेलं असलं पाहिजे ना, म्हणजे मी एक साधक आणि हे एक साध्य, असं मी साधक ह्या साध्य भावाला प्राप्त झालो असं तरी राहायला पाहिजे होतं. पण नुरिजे कवनीय ठाई ते कुठंच उरत नाही. याचा अर्थ सर्वत्र व्यापक परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाल्यावर त्याच्यात कठे आहे नाही, कठे गये नाही. आता तू केलंच तरी काय आमच्यासाठी, ऐके नाही, असं म्हटलं पाहिजे. पण ते प्रयोग आहे ना, गुरूंना झालं तर गुरु काय होतात, आयुष्यभर केल्याचं यश प्राप्त झाल्याचं त्यांना समाधान मिळतं, गुरूंचं अपयश. आणि लोक हा प्रयोग कुठं करतात, आईवडिलांकडे करतात. तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आहे की नाही. हा प्रयोग व्यवहारात करतात लोक, त्यामुळं सगळ्यांना दुःख भोगावं लागतं, आहे की नाही. बरं, वडील बिचारे साध्याला प्राप्त झाले नाही, त्यामुळे हे आपल्याला फलरूपतेकडे नेण्याचा वैराग्य प्राप्तीचा उपाय असं त्यांच्या लक्षात येत नाही, आहे का नाही. ते जरी झालं असतं अमृतानुभव ऐकून तरी पुरे झालं असतं, आहे का नाही. हां, आम्ही तुमच्यासाठी काय केलं नाही. त्यामुळं दोघांकडे गोडी शालजोडी चालू राहतं. मग गुरु शिष्यातही तसंच आहे. काल आम्हाला हे होते बरोबर, एक महात्मा भेटले, तर त्यांना विचारलं गुरुजींची तब्येत कशी काय आहे. ते दर आठवड्याला जवळजवळ 500 किलोमीटर जातात ते दर्शनाला, गुरूंच्या दर्शनासाठी दर आठवड्याला, विमान गाडी कशाने. आणि त्यांना म्हटलं गुरुजींचं कसं काय चाललं आहे, तर ते म्हणे काय आता प्रकृतीचं त्यांचं एवढं व्यवस्थित नसतं, ते वयस्कर पण झाले. पण खरं त्यांना दुःख जे आहे म्हणे, ते दुःख त्यांच्या शिष्यांच्या असणाऱ्या बेबनावामध्ये जास्त आहे बनले. बरोबर आहे का नाही. तर हा त्यांच्या दुःखाचं मूळ कारण आहे म्हणे, कारण त्यांनी खूप मोठा व्याप केला आणि आता त्याचं सांभाळताना ते म्हणे त्याचं फार अवघड झाले त्यांना, आणि त्यांचं वय झाले आता, त्याच्यामध्ये दुःख आहे. हां, नाही ते बोललेलंच सांगितलं का मी, काय दुसरं सांगितलं. त्यामुळं ते गुरुजी काय म्हणणार, तुमच्यासाठी काय केलं नाही, ऐक नाही. आणि ते म्हणणार तुम्ही आमच्यासाठी काय केलं, ऐक नाही. आईवडिलांसारखाच व्यवहार झाला ना तो. आता गुरु आज्ञे काय, एवं गुरु आज्ञा समर्थ जिने असाध्यही साधिजेत आणि साधलियाही न येत फळदशेशी. जर खराखुरा व्यवहार असला तर त्याच्यामध्ये काय होईल का, या ठिकाणी ते काय दुसरं एक काहीतरी म्हणे स्वामी महाराज सांगायचे, आता लक्षात नाही. आता गुरु काय, जिने असाध्य साधित आणि साधलिया न येतं फळदशेची. सत्शिष्याला आपलं स्वरूप जसंच्या तसं जर प्रदान केलं तर हा व्यवहारच येत नाही. सत्शिष्य आणि सद्गुरू हे जर दोघंही, एक अधिकारी शिष्य असला गुरु असले आणि अधिकारी शिष्य असला किंवा श्रोत्रिय उदार कृपानिष्ठ असले, त्यांना काय करायचं, त्याच्या स्वरूपात देण्यात काय दिलं त्यालाच आपण फक्त थोडा भ्रमला होता त्याचं भ्रमनिवृत्त केलं, याच्यापेक्षा काय केले. बरं, भ्रमातला पदार्थ नसतोच मुळी, त्याची निवृत्ती काय केली, प्राप्त वस्तू त्याला प्राप्तच असते. आपण केलं काय, कधीतरी वाटेल का त्यांना गुरुचं गुरु हा म्हणत राहील यावो जीवो त्रयोवंद्या, आहे की नाही. ते म्हणजे अरे तसं काही नाही, हे स्वरूपापर्यंतच होतं, याच्या पुढं तुझं प्रारब्ध तुझं काय जसं असेल तसं होईल, ते काही विशेष गोष्ट नाही. पण यावत जीव हा म्हणेल की मी आता प्राण असेपर्यंत मी याच्यावरून वरिवंडले का जायाची हा अनुज्ञा असं म्हणेल, आणि ते म्हणणार की हे काहीच नाही, आहे की नाही. मग काहीतरी राहील का, कोणाची तरी अटॅचमेंट, म्हणजे त्याला काय एकमेकाचं आसक्ती तादात्म्य काय राहण्याचं कारण आहे का. तादात्म्य ही भ्रांत आहे, बरं ना. तादात्म्य हीच मुळात काय आहे, भ्रांती, ते राहणार नाही. आणि मग खरं प्रेम राहील का नाही,
खरं प्रेम राहील. ते दुसरं काही त्याच्यामध्ये कोणतं राहणार नाही, फक्त वास्तव विशुद्ध स्वरूपातलं प्रेम राहील, दुसरं काही नाही. तर त्याच्याजवळच काय असल्यावर मग मग मात्र राहू शकतं. इथं एक महात्मा आलं आहे आता ऋषिकेशवरून, सगळ्या जगभर फिरतात आणि जो त्यांच्या आता बोलू आपण, तुम्ही म्हणत असले दुपारी त्यांना पाठाला बोलू, काही सांगितलं चिंतन, तर त्यांच्याजवळ काय एक जाणं असं जर त्यांच्याजवळ आहे ना एक कमंडलू आणि जे अंगावर काही ते वस्त्र असतं ते पांघरायचं अंतरण्याचं तेवढं जवळच असतं आणि सगळं जगभर दौरा करतात. आता त्यांच्या शिष्यामध्ये कशाला भांडणं होती? काही कारणच नाही ना काही त्याच्यामध्ये. एवम गुरु आज्ञा समर्थ जिने असाध्यही पाविजेत, ज्यामुळं असाध्य वस्तू जे आहेत ते साधे येतं आणि साधलिया न येतं फळदशेची, आणि किती साधल्या तर त्या फलदशेला प्राप्त होणार नाही. म्हणजे मला साध्य साधन भावाने हे साध्य प्राप्त झालं असं त्यांच्या मनात पुसटसा देखील संस्कार राहणार नाही. हे जर झालं तर श्रीगुरूंचं काम काय झालं, फत्ते झालं, आहे का नाही, तर श्रीगुरूंचं काम व्यवस्थित झालं. नाहीतर मग त्या शिष्याला आणि गुरूंना दोघांनाही जन्म घ्यावा लागणार, आहे की नाही, बरोबर नाही, त्यांना काही दुसरा पर्याय नाही. म्हणजे त्यांना जन्म अपरिहार्यपणे होणार आहे. तुम्ही म्हणाल पुढच्या जन्मात साध्य होणार आहे, असे काही सांगता येत नाही, आहे की नाही. जोपर्यंत तो हा भाव राहील तोपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा जन्ममरण परंपरा द्वैतात राहणं हे सगळं होणार. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याचं स्वरूपामध्ये स्थिती झालीच पाहिजे. जयाचा दिठिवा वसंतू जवन रिगे निगमवना आतू, तवा आपली फळी हातू न घेपती ही राहिली का. उपास्तीवरी आता गुरु आज्ञेने माखली, साधनेची साध्य झाली, आपुल्या ठाई चाखिली आपुली चवी. महत्त्वाची होईल. आता गुरु आज्ञेने माखवली, जिला गुरु आज्ञेचा स्पर्श झाला त्यावेळेला काय झालं, साधनेची साध्य झाली. साधनच काय झाली, साध्य झाली. साधनच साध्य झाली याचा अर्थ साध्य साधन भाव विवर्जित झाला, बरोबर ना. साधनाचं उपही चैतन्य आणि साध्याचं उपही चैतन्य हे दोन्ही एकच ठरले. आपुल्या ठाई चाखिली आपली चवी, आणि त्यामुळे काय झालं, आपणच आपली चवी चाखली, साधनाने साध्याची चवी चाखली नाही, आपणच आपली चवी चाखली. साध्य साधनभाव ही कल्पना निरस्त झाली. असं. जयाचा दिठिवा वसंतू 18वी ओवी. जयाचा दिठिवा वसंतू जवन रिघे निगमवना अतू, तेव्हा आपली फळी हातू न घेपती ही. विठ्ठल महाराज तुम्ही काम करता काय, ते महात्मे जर येत असले तर त्यांना 10-5 मिनटं घेऊन या, म्हणा थोडे आशीर्वाद द्या आणि मग जा. नाही आले तर काही नाही, त्यांच्या आता याच्यामध्ये म्हणा येता का थोडा वेळ, किंवा ते जर म्हणले मी आज थांबणार आहे, दुपारी येईल, उद्या येईल, तर मग काही नाही. जर म्हणा थोडा वेळ आशो तुम्ही काहीतरी चिंतन सांगा, अमृतानुभवाचं चिंतन चालू आहे असं त्यांना सांगा. ते थकलेले हळूहळू घेऊन या बरं का. त्यांना नाही म्हटले तर काय आग्रह पण नाही, म्हणून आमची इच्छा आहे म्हणा थोडा वेळ. जयाचा दिठिवा वसंतू जवन रिघे निगमवना हातू, तेव्हा आपली फळी हातू न घेपती ही. जयाचा ज्याचा दिठिवा वसंतू म्हणजे वसंत रूप दृष्टी, बरोबर ना. जयाचा दिठिवा वसंत ऋतू समान असणारी ज्याची दृष्टी, जव निगमवना आतू न रिघे, जोपर्यंत वेदरूपी वनामध्ये न रिघे प्रवेश करीत नाही तोपर्यंत आपली फळी, आपलंच फळ असलं तरी हातू न घेपती, तरी ते आपल्या हाताला घेता येत नाही. म्हणजे इथं आपलं फळ म्हणजे आपलं स्वरूप जरी असलं, काय सच्चिदानंद ब्रह्म हे आत्मरूप आहे, आपलं स्वतःचं स्वरूप आहे, असं जरी असलं तरी आपलंच फळ आपल्याला घेता येत नाही. यासाठी कुठपर्यंत तर जयाचा दिठिवा वसंतो, ज्याची दृष्टीरूपी वसंत, ह्या आपण केलेलं जे निगमवन म्हणजे नका, तुकाराम निगमाचे वन नका शोधू करू सीन, कार्य यारे गवळी यांच्या काय घरी. तिथं तुकाराम महाराज म्हणतात
की ह्या निगमात तिथं भक्तीसाठी भक्तिप्रेमासाठी सांगतात की तुम्ही निगमाच्या वनात किती हिंडले वेदाच्या वनात आणि कितीही तुम्ही वेदाधिकांचं अध्ययन केलं तरी तुम्हाला क्षीण होईल. त्याच्यामध्ये त्या परमात्म्याचा शोध करू नका. परमात्म्याचा शोध पाहायचाच असला तर तुम्ही कुठे या गवळ्यांच्या घरात या आणि ते गवळी यांची ताकपिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते अशा प्रकारचं पहा. जेव्हा तो पेंद्या आपल्या तोंडातलं ताक साक्षात जगन्नायक परमात्म्याच्या तोंडात केल्यावर टाकतो, हे कसं काय त्यांचं साधलं हे पाहायचं असेल तर निगमाच्या वनात तुम्हाला शोधून सापडणार नाही. याला भक्तिप्रेमाच्या ठिकाणी तुम्ही आले पाहिजे. आणि हे भक्तिपण मूर्तिमंत साकार कुठं झाले हे वेदांत वाचून तुम्हाला कळणार नाही. काय नृत्य ती वेदांत सिद्धांत त्यांनी लिहिलं की ती गवळी काय शृणु सखे कौतुकमेकम नंद निकेतनांगणे मया दृष्टम. मी नंदाच्या अंगणामध्ये एक कौतुक पाहिलं. ते काय आहे पुढं काय धुली दुसरीत धुली दुसरीत अंगो नृत्यती वेदांत सिद्धांत. त्या नंदाच्या निकेता म्हणजे अंगणामध्ये काय आहे धुलीनं धुसर झालेलं मुख ज्याचं झालं असा हा सर्व वेदांताचा सिद्धांत परमात्मा तो सगुण साकार होऊन त्या गवळणींच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी नाचत आहे. ऐक नाही. तसं इथं सांगतात ते झालं भक्ती सिद्धांतामध्ये. इथं श्रीगुरूंचं सांगत असताना तुम्ही कितीही जरी अध्ययन केलं निगमवना आतू त्या निगमाच्या वनात गेले रात्रंदिवस सगळा स्वाध्याय केला त्याच्या असणारे षडंगासहित अध्ययन केलं किंवा अनेक असणारे सर्व दार्शनिक सार्वभौम तुम्ही झाले तरीसुद्धा जोपर्यंत श्रीगुरुरूपी वसंत तुमच्यावर दृष्टी टाकत नाही म्हणजे तुम्हाला यथार्थ अनुभूतीपर्यंत ज्ञानकथन करत नाही तोपर्यंत तुमचं स्वरूप देखील असूनही तुमचं स्वस्वरूप असून देखील फळी हात त्या स्वरूपरूपी फळाला तुमचा स्पर्शसुद्धा होत नाही. काखेत कळसा आणि गावाला वळसा अशा प्रकारची तुमची स्थिती जीवनच्या जीवन आणि अनेक जन्मच्या जन्म राहणार श्रीगुरु जोपर्यंत जीवनात आले नाही तोपर्यंत. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ निगमागम द्रुम फलप्रद असं त्यांचं वर्णन केलं. जय जय देव प्रबळ निजजनाखिल नाही जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद असं त्याचं वर्णन केलं 18व्या अध्यायामध्ये. निगम वन विशाळ टीका. निगम वन विशाळ तेथलाही जे निजात्म फळ जरी गुरुदृष्टी वसंतू प्रबळ प्रगटे तेथ. जसं एखादा बागवान आहे माळी वर्षभर श्रम करतो नंतर त्याच्या ठिकाणी फळं फुलं लागतात परंतु ती कधी लागतात जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा. वास्तविक उपासतीवरी राबती त्याने वर्षभर कष्ट केले की नाही बरं त्याचीच बाग आहे की नाही आणि त्याला फल आले पण फल किती आले मध्येच तोडून काय उपयोग आहे का. वसंत ऋतूत ते परिपक्व होतात म्हणजे वसंत ऋतूचं आगमन होतं तेव्हा त्याला त्या फलाची प्राप्ती होते. तसं आपलं स्वरूप प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी श्रीगुरूंच्या वाचून आपलंच फळ आपल्याला तरी आत्मस्वरूप असलं तरी ते प्राप्त होत नाही. जयाचा दिठिवा वसंतू जवनरी घे निगमवन हातू तवा आपले फळी हातू न घेपतीही. निगमवन विशाळ तेथलाही जे निजात्म फळ जरी गुरुदृष्टी वसंतू प्रबळ प्रकट तेथे. हे निगमाचं वन याला विशेषणच देतात विशाल म्हणजे याच्यामध्ये कर्म का उपासना का ज्ञान कशाने मोक्ष होईल कोणतं साधन करावं काय देह घालू करवती कर्मरी टाकूया भितरी अग्नी माझी अनेक साधनं दिसतात समोर. त्यामुळं ते विशाळ वन आहे. तेथलाही जे निजात्म फळ पण त्याच्यातही जे आपल्याला स्वतःचा आत्मस्वरूप रूपी जे फल आहे जरी गुरुदृष्टी वसंतू प्रगट तेथे. जर गुरुदृष्टीरूपी वसंत ऋतू प्रबल अशा प्रकारचा वसंत ऋतू जर त्या ठिकाणी प्रकट झाला तरच ते निजात्म फळ प्राप्त होतं. अहो निगम वन विशाळ परी अवघे एकची निजात्म फळ
तेथेही फळत्वाचा मळ लागला नाही. अहो निगम वन विशाळ, हे निगमाचं म्हणजे वेदरूपी वन हे अत्यंत विशाल म्हणजे विस्तीर्ण आहे, संकीर्ण आहे, त्याचा विस्तार खूप आहे. परी अवघे एकची निजात्म फळ, परंतु त्या सगळ्या वेद अनंत बोलिला आणि अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. जो एकची निजात्म फळ किती विशाळ असला पण ते वेदाचं तात्पर्य काय आहे? आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान होणं हे त्याचं फळ आहे. आपण ते जे फळ प्राप्त होतं ना त्यावेळेला त्या ठिकाणी साध्य साधन भाव राहत नाही, म्हणून तेथे फळत्वाचा मळ लागला नाही. एक त्याच्या ठिकाणी प्रयोजन आहे आणि एक त्या प्रयोजन प्राप्तीचं एक साधन आहे. असा साध्य साधन भावाचा मल त्या ठिकाणी लागला, मालिन्याचा स्पर्श देखील झाला नाही. जो हा या अफळफळा निगम कैसेनी प्रसवला, निगमची उगवला आत्मफळी ती. जो हा अफळफळा हे काय आहे? खरं अफलफल आहे. म्हणजे काय आहे? त्याचं वर्णन माऊलीने दिलं. अर्जुनाला फळाला कुठं फळं येत असतात का? याला अफळफळ म्हणायचं. पळाचीच पंडुसुता फळे कायशी, काय अगोदरचं काय आहे? बरोबर ना? ही जी फलरूपता आहे ही फलरूपता आहे. म्हणजे ह्या फलाला पुन्हा फल नाही. हे शेंडे फळ, हे फळ कोणतं? शेंडे फळ. ह्या फळाला पुन्हा फलरूपता नाही, असंच ना? तर त्याला सांगतात जो हा अफळफळा निगम कैसेनी प्रसवला. वेद कसा काय बरं याला प्रसवला? हे फळ स्वतंत्र प्राप्त करून देण्याचं वेदाचं देखील सामर्थ्य नाही. निगमची उगवला आत्मफळी तिथे. पण तुम्ही म्हणाल निगमा वाचूनही होतं असं नाही, बरोबर ना? झालं म्हणजे निगमाने हे फळ प्राप्त होत नाही म्हणजे वेद सांगतोच आहे, पण सांगितलं तरी फळ प्राप्त होतच नाही. पण झालं तर वेदा वाचून झालं नाही, असंच म्हणावं लागेल ना. बघा इथं कसा अर्थ करायचा. जो हा अफळफळा निगम कैसेनी प्रसवला, जे असं फल आहे की ज्या फलाला फल पुन्हा नाही, म्हणजे फलरूपता त्या ठिकाणी आहे. असं फळ जे आहे तर निगम कैसेनी प्रसवला. निगम कसं काय बरं त्या फळाला उत्पन्न केलं? म्हणजे याचा अर्थ वेदाने देखील हे फल उत्पन्न होत नाही. कारण का? निगमची उगवला आत्मफळे ते. निगम म्हणजे वेद जो आहे ना, त्यांनी लिहिलं बऱ्याच ठिकाणी निगम किंवा वेद ह्या शब्दाचा अर्थ विद्रू लाभे सत्तायाम विचारे असा अर्थ केला तर वेद शब्दाचा खरा अर्थ आहे ज्ञान. त्याचा खरा अर्थ काय आहे? ज्ञान. आणि अपौरुषेय वेद म्हणताना इतक्या मोठ्या अडचणी येतात. अपौरुषेय वेद म्हणल्यावर पुरुषकृत बुद्धीचे दोष नाही असं आपण अर्थाचं स्पष्टीकरण करतो, बरोबर ना? तरी ते फार समाधानकारक वाटत नाही, बरोबर ना? कारण का? पुरुषकृत बुद्धीचे दोष नाही, परंतु वेदाचे ऋषी हे कर्ते नसले तरी मंत्रद्रष्टे म्हणून आपण म्हणतोच की नाही. मंत्रद्रष्टे आहेत याचा अर्थ ते पुरुषच आहेत ना, मंत्रद्रष्टे पुरुष. तर त्यांनाही मंत्राचा साक्षात्कार होतो असं तुम्ही म्हणता, म्हणूनही त्याला अपौरुषेयता आहे. कर्ते नाहीत, ते द्रष्टे आहेत, म्हणूनही त्याला अपौरुषेयता. आपल्या करपात्रीजी स्वामींनी ज्ञानेश्वर एवढे 2 खंड लिहिलेत, केवळ वेदाची अपौरुषेयता याच्यावर 2 खंड लिहिले. परंतु अखंडानंद स्वामींनी सांगितलं याच्यावर किती वाद. बरं, ज्या वेळेला वेद अपौरुषेय आहे आणि वेद कसा आहे? अनंतावय वेदा, वेद अनंत आहे. ज्या वेळेला प्रलयकाल होतो, ज्या वेळेला सृष्टीचा प्रलय होतो त्यावेळेला वेद नावाचा ग्रंथ कुठं राहतो का? आहे की नाही? पुन्हा तुम्ही म्हणता की धाता यथा पूर्वम अकल्पयत, अशा प्रकारची संगती सांगता. पण वेदाचं बघा बरं का, आपलं जरी आपण वेदाविषयी आपल्याला अपार श्रद्धा आहे, परंतु अशा प्रकारच्या वेदाच्या अपौरुषेयत्वाबद्दल आपण पूर्णपणे निशंक आणि मनामध्ये थोडंसुद्धा काही नाही असं होऊ शकत नाही, लवकर होत नाही. त्यापेक्षा अखंडानंद स्वामी सांगतात याचं सगळ्यात शेवटचं उत्तर आपले करपात्रीजी स्वामी सांगतात, वेद शब्दाचा अर्थ ज्ञान. ज्ञान अपौरुष आहे की नाही? ज्ञान कोणी पुरुषकृत आहे का? ज्ञान स्वयंप्रकाश आहे की नाही? आणि त्या ज्ञानाचं प्राकट्य करणारा कोण आहे? वेद आहे. आणि त्याच्या ठिकाणी भ्रमप्रमाद करणा पाठवादी नाहीत. आणि त्या ज्ञानाचा साक्षात्कार या लोकांना होतो की नाही? ऋषय हा मंत्र द्रष्टा राहा. त्यामुळे वेदाचं अपौरुषत्व आणि वेदाचं अनंतत्व चालतच राहील की नाही? आहे की नाही? बरोबर की नाही? त्या अर्थाने जर कोणी, कारण ते म्हणतात की तुम्ही कितीही पूर्वमीमांसाकाची खूप वेदावर श्रद्धा आहे, बरोबर ना? वेद ते तर वाच्यार्थन, लक्षार्थन, व्यंग्यार्थन, ध्वन्यर्थन, हे उपलक्षणन, हे काही करायचं नाही म्हणतात. हा वेडेपणा चालला आहे.
आहे की नाही. जो वेद म्हणतो तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, एवढं सांगतात की नाही, तर बरोबर आहे की नाही. तरीसुद्धा माणसाला कधी स्पष्टीकरण होत नाही. वेदाचं अपौरुषत्व बुद्धीवर चांगल्या प्रकारे आरूढ होत नाही. पण जर तुम्ही म्हणले की वेदाचं अपौरुषत्व, त्याचं अनंतत्व, त्याचं सनातनत्व, तर खरा वेद शब्द जो प्रचलित आहे तो काय आहे, ह्या ज्ञानवाची शब्द आहे. बरं, ज्ञान अर्थाने, ज्ञान म्हणजे कोणतं, स्वरूपभूत ज्ञान, त्याला म्हणायचं वेद, आहे की नाही. आणि त्या स्वरूपभूत ज्ञानाचं प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणून त्याला वेद असं म्हणतात, आहे की नाही. मग तो खरा काय आहे, आत्माच आहे वेद, बरोबर आहे की नाही. आणि तो फळफळी प्रसवला, बरोबर ना. त्यांनी हे फल आपल्याला प्राप्त करून दिलं की तो कसा काय, फळ काय आहे, अनंत असणारा आत्मा आहे, तोच फलरूप आहे, त्याला फळ कुठे आहे. पण हे कोणी सांगितलं, नेती नेती पदाने वेदानेच सांगितलं. म्हणून तुम्ही म्हणाल तो कसं काय प्रसवेल, ह्या रीतीनं नेती नेती पदाने त्यांनी तुम्हाला सांगितलंच की नाही. बरं, सांगताना त्या ठिकाणी तो शून्यवादाकडे तुम्हाला घेऊन गेला का, द्वैतवादाकडे घेऊन गेला का, नाही. म्हणून निगमची उगवला आत्मफळे, खरा तो वेद म्हणजे ज्ञानरूप असणारा जो वेद आहे तोच ह्या आत्मफलारूपाने काय झाला, फलरूपतेला प्राप्त झाला. आत्मफळी निगमची उगवला आत्मफळी ती कैशेनी प्रसवला, तर निगमचं आत्मरूपाने फलीभूत झाला. अशा रीतीनं तो प्रसवला म्हणजे त्याने हे ज्ञान उत्पन्न केलं नाही, तो ज्ञानरूपच आहे, ऐक ना. आणि त्यांनी आपल्याला आपली मूळ स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश ज्ञानरूपता, स्वरूप काय त्याला म्हणतो आपण, स्वरूपभूत ज्ञान, त्या ज्ञानाचं दिग्दर्शन तो करता झाला, ऐक ना. त्याच्यासाठी त्याने बाह्य शब्दरूप तो झाला, अपौरुषेय शब्दराशी झाला. म्हणून आम्ही त्याला शब्दराशीच्या रूपाने म्हणलं तर तो कसं काय प्रसवेल, ऐक नाही. पण तो नेती पदाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला सिद्ध करून दिलं की नाही. त्यांनी तीनदासुद्धा नेती म्हटला नाही, कार्यकारणाचा निराश करून अधिष्ठानाला अवशिष्ट ठेवलं. त्या इतकं की आपल्या बुद्धीला जास्त गोंधळ होऊन जातो त्या अपौरुषत्वाचं पाहिलं तर. नाही तर नुसती प्रस्तावना घेतली आणि त्याच्यातच समाधान मानलं ना, तर आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं कळलं. आणि पुढं जर पाहायला लागलं तर उलट आपली बुद्धी आणखीन काय होते, गटांगळ्या खायला लागते त्याच्यामध्ये, त्या वेदाचा अपौरुषत्व. पण ज्ञान हा अर्थ जो आहे करपात्रीजी स्वामींनी सांगितलं, तर त्याप्रमाणे जर घेतलं तर कोणती शंका राहत नाही. हां, आणि हे आपलं चिंतन झालं. बऱ्याच तार्किक लोकांना वेदाचं अपौरुषत्व बुद्धीवर आरूढ होत नाही. आणि एवढं नाही, उदयनाचार्यासारख्यांनी सुद्धा जर ते वेदाला प्रमाणभूत मानलं, पण नैयायिकांनी जेवढे सिद्धांत आपल्या तर्काला संमत आहे तेवढाच वेदाचा भाग ग्रहण केला, बाकीचा केला नाही. मग तुम्हाला म्हणायला काय, तार्किक लोकसुद्धा वेदाचं परिणामप्रमाणे मानलं नाही, तुमचा अपौरुष तो त्यांनी मानलं नाही, ऐकी नाही. याच्यामध्ये जर वेदाचं मनोगत सगळं पूर्वमीमांसाला कळलं होतं तर ईश्वरवादाचं खंडन कसं काही नाही मानलं. अपौरुषीय वेदाने सांगितलेल्या सिद्धांतामध्ये ईश्वरवाद आहे का नाही. जर नसता तर वेदांती हा स्रोत आस्तिक झाला नसता. वेदांत कधी म्हणत नाही का ईश्वर तर्काने सिद्ध होतो. वेदांती काय म्हणतो, वेदाने वेदाने ईश्वर सांगितलं म्हणून आम्ही मानतो, आहे की नाही. जो साशंकित राहिला किंवा त्याला काय म्हणतो आपण, त्याला विकल्पच म्हणायचं का, कोण योगी, त्यांनी काय सांगितलं, तस्य वाचक हा प्रणव हा. पण त्याच्या अगोदर काय सांगितलं, ईश्वर प्रणिधानात वा म्हणजे विकल्पाने सांगितलं, विकल्पच ना. त्याने ईश्वर प्रणिधानात वा. तुम्ही अष्टांग योगाचं साधन करा, बरोबर ना. तुम्ही अष्टांग योगाचं साधन करा आणि त्या अष्टांग योगाच्या साधनाने तुमची द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होईल. पण विकल्प असा सांगितला, जर एखाद्याला प्रतिबंध असतील, आणि प्रतिबंध अर्थ चांगला जाणून घ्या, तुमच्या व्यास भाषेमध्ये कसं आलं आहे ते बघा. तर त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला काही प्रतिबंध असतील तर प्रतिबंध निवृत्तीसाठी सुद्धा ईश्वर उपासना तुम्हाला उपयोगाला होईल, असा एक अर्थ त्याचा करतात. किंवा दुसरा त्याचा अर्थ काय झाला, पण प्रतिबंध निवृत्तीसाठी आम्ही सांगितलेली साधनं केली तर प्रतिबंध निवृत्तीद्वारा तुमची द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होईल, वाटलं तर करा. लक्षात आलं ना, वाटलं तर करा, असा त्या योगदर्शनाचा काय हे भाव आहे. योगदर्शनाने तरी वेदाचं अपौरुषत्व जसंच्या तसं स्वीकार केलं आहे का, नाही. म्हणून ह्या वेदाच्या अपौरुषत्वापासून फलरूपतेला जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर श्रीगुरु वाचून दुसरा उपाय नाही.
आहे की नाही. म्हणून उपास्तीवरी राबतिया उपाये फळे येती मोडोनिया वरी वंडिले जयाच्या अनुज्ञा का. असं जर झालं तरच तुम्हाला यथार्थ त्या श्रीगुरूंनी मार्गदर्शन केलं तरच तुम्हाला स्वरूपाचा परिचय येईल. दुसरा कोणताही त्याला नान्य हा पंथा विद्यते आहे नाही. इतक्या प्रकाराने ज्ञानोबराय ह्या श्रीगुरूंचा गौरव किंवा ऐश्वर्य हे सांगतात, आहे की नाही. आणि इतकंच काय तुमचं स्वरूप आहे ना. मग त्या कृष्णमूर्तींचं म्हणणं काय आहे ह्याविषयी, जे त्या पु. देशपांडेंनी ना ते कृष्णमूर्तींच्या विचाराचे त्यांनी कृष्णमूर्तींचा त्यांच्या विचारावर प्रभाव आहे ते त्याचं हे केलेलं आहे. त्यांनी त्यांचं काही शिष्यत्व काही दिवस घेतलेले आहे. तर हे जाऊ द्या. तर त्या कृष्णमूर्तींनी का सांगतात आपलं स्वरूप आहे ना, मग त्याला वेद कशाला पाहिजे, ईश्वर कशाला पाहिजे, गुरु कशाला पाहिजे, आपलं स्वरूप आपल्याला कळेल. पण जोपर्यंत ज्ञानोबारायांसारखे श्रीगुरू हे गोष्ट सांगणार नाहीत, जयाची अनुज्ञा वरिवंडिली का, तर तोपर्यंत कधीतरी होईल का. आपले फळे हातून न घेपते. व्यवहार आहे सरळ सरळ. आपलं जरी आत्मस्वरूप असलं तरी आपल्याला ते विषय होणार नाही. याच्यासाठी कारण काय आहे, ते मूळ काय आहे, आत्मस्वरूपच अपौरुष आहे. बरोबर आहे की नाही. आत्मस्वरूपच चांगलं लक्षात घ्या. आत्मस्वरूप पौरुष आहे का अपौरुष आहे, अपौरुष आहे. आणि त्या आत्मस्वरूपाची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची, बरोबर ना. आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी जर तुम्ही पुरुषकृत साधनाने ते प्राप्त होते असं जर मानलं तर पहिल्यांदाच त्या ठिकाणी तर का भ्रमप्रमादादी पुरुष बुद्धीच्या ठिकाणी असणारे दोष अपौरुषेय वस्तूला विषय करू शकणार नाहीत, कधीच करू शकणार नाहीत. बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी अपौरुषेय शब्दराशी असणाऱ्या वेदाचं साह्य, बरोबर ना, आणि त्याचा समन्वय करणाऱ्या श्रीगुरूचं साह्य म्हणजे सत्संगात सत्शास्त्राचं श्रवण, बरोबर, हे जर नसेल तर तुम्हाला तत्त्वज्ञान कधीही होणं शक्य नाही. कितीही तुम्ही काही केले तर ते काय उपास्तीवरी राबतिया, पण उपाय फळी येती मोडोनिया वरी वंडले जयाच्या का जयाच्या अनुज्ञा का, असंच घ्यावं लागेल. किंवा जयाचा दिठीवा वसंतू न जवन रिघे निगमवना आतू तेव्हा आपले फळी हातू न घेपती ही निगम अहो निगमवन विशाळ नाही जो हा या अफळ फळा निगम कैशेनी पाप्रसवला निगमची उगवला आत्मफळी ते. ठीक आहे ना. कृष्णमूर्तींचं खंडन होतं की नाही याच्यामध्ये. हे बाकीचं आपण जे करतो ना ते काही त्यांचं विडंबन चेष्टा म्हणून करू शकतो. कोणाचीच गरज नाही हा जो तुम्ही सिद्धांत प्रस्थापित केला, बरोबर ना, तर त्या सिद्धांत प्रस्थापित करणारे गुरु तुम्ही, आणि याची गरज नाही म्हणून मानणारे कोण, शिष्य आम्ही, आहे का नाही. झाली का नाही गुरु शिष्य परंपरा. तुम्ही म्हणता का गुरु शिष्याची काही गरज नाही, आहे की नाही. हे खंडन करतो आपण, ती वेगळी गोष्ट आहे की नाही. पण खरं खंडन अपौरुषेय असणाऱ्या आत्मस्वरूपाचं, ज्याला तुम्ही म्हणता ते आपलं स्वरूप आहे, तर त्याचं दर्शन करण्यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण पुरुषकृत बुद्धीने त्याचं ज्ञान होणारच नाही. ही गोष्ट अगोदरच तुमच्याच मुखाने सिद्ध होते. आपल्या स्वरूपाचं ज्ञान करायला दुसरा कशाला पाहिजे, आहे की नाही. गुरु कशाला पाहिजे, ईश्वर कशाला पाहिजे, शास्त्र कशाला पाहिजे. ते म्हणतात आपण बसलं का आपलं स्वरूप आपल्याला स्पष्ट होईल. अहो ते शिष्य किंवा संस्था यांचं अस्तित्व विसर्जित करणं, बरोबर ना, ही जी क्रिया आहे ना, ही क्रियासुद्धा व्यक्तिमत्वाच्या धरूनच आहे. ही क्रिया व्यक्तिमत्वाच्या अस्तित्वाला सिद्ध करते. जोपर्यंत वेदांताप्रमाणे ग्रहण किंवा परण, तुकाराम महाराज सांगतात सांडी मांडी परते टाकी. सांडी त्यांनी काय केली, सांडी केली. अगोदर मांडी केली, त्याच्यानंतर सांडी केली. त्या सांडीनं गुरु शिष्य भाव नाहीसा झाला नाही, तो उलट त्याच्यातला प्रबळ झाला की आमच्या संप्रदायात गुरु शिष्य भाव नाही, आहे की नाही. आमच्या परंपरेत गुरु शिष्य भाव नाही, आहे की नाही. असं श्रीकृष्ण मूर्तीनं कृष्णमूर्तीनं सिद्ध केलं की नाही. बरोबर ना. जोपर्यंत माणसाला सापेक्षता आहे ना, म्हणून त्या आईन्स्टाईनचे फार मोठे उपकार झाले सापेक्षवादाच्या सिद्धीवरून आहे ना. वेदांतावर त्यांनी खूप मोठे उपकार करून ठेवले उलट आपल्यावर त्याने. कारण आपल्याला निरपेक्षतेचा वेध घेता येतो सापेक्षतेवरून. निरपेक्ष स्थिती आपल्या ठिकाणी जास्त ठसते सापेक्षवादामुळं. ना तरी जे काही आपण आता सध्या जे काही लोक आहेत ना चिंतक वेदांताचे,
ज्यांनी आईन्स्टाईनचं चिंतन केलं ते लोक जे आहे ना ते वेदांतामध्ये जास्त त्यांच्या निश्चयाला दारडे लवकर आलं. आणि आपले लोक काय असं चिंतन करतात, हे काय सांडी त्याच्या मांडी आणि सांडी आणि परमात्मा सांडी मांडीच्या निरपेक्ष लक्षातच येत नाही शक्ती. ऐके नाही शक्ती कोणती शक्ती लक्षात येते? मांडी गेली पण सांडीच शक्ती लक्षात येते त्याच्या पलीकडे येणे. सांडीला न सोडता सांडी म्हणतो आणि त्याला निरपेक्ष म्हणतो. लक्षात आलं ना? असं बऱ्याच वेळेला आपल्या ठिकाणी होतं. पण ज्यांनी हे E=12 हेच ना त्यांचं E=mc² ह्याप्रमाणे ज्यांनी गेलं त्यांना त्या विज्ञानाची नजर आली आणि त्या विज्ञानाच्या नजरेमुळं ते खरं निरपेक्ष तत्त्व काय निधिध्यासन केलं तरी ते निरपेक्ष तत्त्वाचं निधिध्यासन करायला त्यांना सोपं होईल. अशा प्रकारची स्थिती आहे. ना तरी जे काही आपण ते निगमनाचे अधिष्ठान म्हणून आत्मफळाशी कारण आपणच हा होय. ते म्हणतात ना तरी अथवा जे काही आपण स्वतः जे आहोत आपलं जे स्वरूप आहे ते निगमवनाचे अधिष्ठान आपलं स्वरूपच काय आहे. या निगमरूपी वनाचं मूळ अधिष्ठान कोण आहे? आपलं स्वरूपच आहे. म्हणून आत्मफळाशी कारण म्हणून आपल्या आत्मरूपी फल प्राप्त होण्याला आपणच हा होय. हाच कोण झाला? आपणच हा होय. म्हणजे जो श्रीगुरू आहे तो आपलं स्वरूप झाला. बरोबर ना? किंवा आपलं स्वरूप आहे हाच कोण झाला? श्रीगुरू. दोन्हीकडून लावता येईल ना? तर तोच झालेला आहे. अहो जे निजात्मक होणं गुरुदृष्टीचे तेची जाण जे निज प्रकाशे प्रकाशमान तोची वसंतो. अहो जे निजात्मक होणं अशी जे आपल्या आपल्या स्वस्वरूपाच्या स्वरूपरूप असणाऱ्या आत्म्याची जी खूण आहे दृष्टी तेच जाणं. गुरूंची दृष्टीसुद्धा काय आहे? गुरुच्या दृष्टीला तीच खूण आहे. म्हणजे शिष्य आणि मी यांच्यात भेद आहे असं भेदाची दृष्टी श्रीगुरूंच्या भेद हा श्रीगुरूंच्या दृष्टीला कधी काय झाला नाही, भेदाचा स्पर्शच झाला नाही. ते जे निज प्रकाशे प्रकाशमान जे आपल्या आत्मप्रकाशाने प्रकाशमान आहेत. बरोबर ना? आत्मप्रकाशाने प्रकाशमान आहेत. तोची वसंतो तेच आमच्या श्रीगुरुरूपी वसंत आहे किंवा श्रीगुरूंची कृपारूपी वसंत आहे. बरोबर ना? ती जी निजदृष्टी आत्मदृष्टी तीच आमच्या जीवनात आलेला गुरुकृपारूपी वसंत आहे. तो गुरुवसंत प्रकटता जाण लोपोनी जाय निगमवन. मग आपले फळ आपण पावणीची न लगे. ते म्हणतात ज्या वेळेला गुरुरूपी वसंत प्रकट झाला आपल्या जीवनामध्ये त्यावेळेला गुरुरूपी वसंतामध्ये निगमरूपी वन राहतंय का? वेदरूपी वन तिथं त्या ठिकाणी नाही. त्या काल आपण काहीतरी पाहिलं कोणता तो हे मला वाटतं ईशावास्यामधला मंत्र आहे त्याच्यामध्ये वननियम नाम संभजनियम असं लिहिलेलं आहे. बघ हा तद्वनम तम वनम इति उपासितव्यम. त्या वनम तर वननियम संभजनीयम असं भाष्यकारांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तसं या ठिकाणी निगमाचं जे सेवन करायचं आपण ते काय आहे? लोपोनीच आहे निगमवन. ते निगमाचं वन किंवा निगमाचं सेवन ते त्या ठिकाणी लुप्त होऊन जातं. मग आपले फळ आपण आणि मग आपलंच आत्मस्वरूप खाली राहतं. आपलंच फळ आपल्याला पावनीची न लगे त्याला प्राप्त करायचं नसतं, ते अवशिष्ट राहतं. बरोबर ना? निगमाचा एकदा निराश झाला का खाली राहिलेलं निगमातलं जे अधिष्ठानभूत ज्ञान ते ज्ञानच शिल्लक राहतं. ते ज्ञान प्राप्त करायला बुद्धी वगैरे उपाधीनं ते वेगळं प्राप्त करायचं असा विषयच राहत नाही. एवं फळेशी निगम पावला आपले धाम गुरु वसंती आराम मांडला म्हणून म्हणतात. एवं अशा प्रकारे फळेशी निगम पावला निगम म्हणजे वेद फळाबरोबर आपले धाम पावला. बरोबर ना? फळासहित निगम हा आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला. म्हणजे त्या ठिकाणी फळाच्या ठिकाणी फळरूपता राहिलेली नाही. बरं आपलं प्राप्यता बरोबर ना? फलप्राप्यता राहिलेली नाही, फलरूपता प्राप्त झाली. गुरुवसंती आराम मांडला म्हणून हे कधी प्राप्त झालं? श्रीगुरुरूपी वसंत त्या ठिकाणी आला, मांडला, आरंभ झाला. श्रीगुरुरूपी वसंताचा आरंभ झाला म्हणजे तो त्या सत्शिष्याच्या जीवनात आला म्हणून ही स्थिती प्राप्त झाली. वेद म्हणजे निजात्मवेदन तेची त्याचे अवसान तेची न पावता जाणं
पावले असे. आता वेद म्हणजे निजात्मवेदन. वेद म्हणजे काय आहे? आता आपण जे चिंतन केलं ना, वेद शब्दाने काय घ्यायचं? केवळ निज ज्ञान, ज्ञानस्वरूप आत्मा हा खरा त्या वेद शब्दाचा अर्थ आहे. आता तुम्ही म्हणाल की मग एवढाच जर अर्थ होता ते बाकीचे अर्थ करून एवढं वेदाचं अपौरुषत्वन, वेदाचं ज्ञानन, वेदाचं प्रबल प्रमाणत्वन हे कसं हे सगळं केलं नसतं तर हा अर्थ निष्पन्न झाला नसता. आहे की नाही? हे एवढं जर महाराज एवढा जर हा जर वहापोह केला नसता तर वेदाचा मूळ ज्ञान आहे त्याचं ज्ञान रुपये होतं तरी कुठं माहीत झालं. आणि ज्ञान हा व्याकरणकारांनी विद्रू लाभ हे काय सत्तायाम ज्ञानी गत्यर्थ काय विचार केले म्हणून काय झालं होतं का हे ज्ञान? हे एवढा मोठा अर्थ केला सगळी. म्हणून दर्शनांचाही विचार केला, बरोबर ना, त्या षडंगाचाही विचार केला, व्याकरणासहित त्याचा विचार केला, तरी तेव्हा याचा हा अर्थ निष्पन्न झाला. का सगळीकडून माणसाला आहे ना बरेच कष्ट झाले आणि मग एखादं फळ मिळालं का जरा मग वाटतं की कष्ट केल्याचं काय झालं, सार्थक झालं, आहे का नाही? एवम काय गुरुवसंती आराम मांडलेला म्हणून. गुरुवसंत ते आराम म्हणजे त्या बागेला आरंभ केला म्हणून, म्हणजे ते गुरु रूपी वसंत त्या बागेत आले म्हणून या ठिकाणी ही स्थिती प्राप्त झाली. वेद म्हणजे निजात्मवेदन. वेद म्हणजे काय आहे? आपल्या निज स्वरूपाचं ज्ञान. अरे तेची त्याचे अवसान. तेच काय आहे? त्याचं अवसान म्हणजे त्याचं पर्यवसान ना, त्याची परिसमाप्ती. म्हणजे निजात्मज्ञान होणं हीच वेदाची काय झाली? परिसमाप्ती झाली. आणि तेची न पावता जाणं म्हणजे ही जी परिसमाप्ती झाली ना, मग त्या परिसमाप्तीला आपण त्याचं ज्ञान प्राप्त झालं असं नाही, ते न पावता जाणं. ते ज्ञानसुद्धा प्राप्त झालं नाही. न पावता जाणं पावले असे. ते न प्राप्त होता प्राप्त झालं. न प्राप्त होता प्राप्त झालं म्हणजे काय? प्राप्ताचीच प्राप्ती झाली. ऐक, न प्राप्त होता प्राप्त झालं म्हणजे प्राप्ताचीच प्राप्ती झाली. म्हणजे बरोबर ना, म्हणजे प्राप्ताच्या ठिकाणी अप्राप्तीचा जो भ्रम होता तो भ्रम निवृत्त झाला. याच्या पलीकडे काही घडलं नाही तिथं, आहे की नाही? अविद्या निवृत्ती फलदर्शनात. तेथ अविद्या निवृत्ती, बरोबर का? तेथ अविद्या निवृत्ती हे फळ आणि तेने मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन. हां, काय चुकलं सगळं? तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान. या दोही केवळ साधन ज्ञान. यात अविद्या निवृत्ती हे स्थळ आहे आणि त्याने मोक्ष प्राप्त होतो. याला साधन काय? फक्त ज्ञान. ज्ञान काय करतं? हां, नाही दुसरी एक ओवी आहे ना, काय? अवघेवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे आणि न होती वाचूनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी असे आहे. ऐकेन तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ तोची शास्त्रनाशी येर निर्मळ मी प्रकाशे स्वये अशा प्रकारची स्थिती आहे की नाही? किंवा दुसरं एक हे बाबुळीची सारावी हाते वाचून पाणी तो असे आईते आभ्रची जावे गगन ते सिद्धची की वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्याते न घडी. हातो बाबुळी फेडी तोयन करी असे. तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा मळ तो शास्त्रनाशी येर निर्मळ मी प्रकाशे स्वये असं सांगतात. एवम निगम झालं. एवम निगमाचेनी, बरोबर ना, त्याची न पावता जाणं पावले असे. एवम निगमाचेनी नानात्वे स्वरूप न स्पर्शे नानात्वाते आणि गुरु शिष्य भेदाते न पवेच कधी. एवम अशा प्रकारे निगमाचेनी नानात्वे वेदाचं नानात्व आहे, बरोबर ना. हां, काय वेदी बहुत घ्या. जरी वेद बहुत बोलिले विविध भेद सुचिले. वेद अनेक प्रकारे बोलला, वेगवेगळ्या प्रकारच्या भेदाचं निरूपण केलेलं असलं तरी आपण हित आपुले तेची घे. तरी आपलं काय हित आहे ते आपण घ्यावं. त्याच्यासाठी जो तो श्लोक पण आहे ना,
यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. जरी उदकमय सकळ जरी उदकमय सकळ झाले असे मही तळ तरी आपण घेपे केवळ आरतीचं जोगे. पाणी किती असलं तर आपल्याला जेवढी ताण लागली तेवढीच घ्यावे ना. कारण तो वेद कसा आहे ना, त्यांनी पुष्पिता वाणी ते पण सांगितलं. कोणता श्लोक आहे? यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्ते विपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. तैसे ज्ञानीय जे होती हां. ते वेदार्था ते विवरिती. तैसे ज्ञानीय जे होती ते वेदार्था ते विवरिती. मग अपेक्षित ते स्वीकारिती नाश ना अविनाश अविनाश जे. अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. मग अविनाश मग अपेक्षित जे स्वीकारिती शाश्वत जे असं आहे. म्हणजे वेदाकडं पाहण्याचा सुद्धा आपल्याला एक नजर आहे. ती नजर सुद्धा कोण देईल? श्रीगुरूच देतील. त्याच्याशिवाय वेदाची नजर किती जरी शास्त्र आलोडलं तर काही नाही. काय त्यांनी लिहिलं तसंच होतं. काय षडंगादी षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्यम सुपद्यम करोति गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आमचे शास्त्री महाराज त्याचा अनुवाद करायचे बोलता बोलता कीर्तनात. आणि ते त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग असं ते म्हणायचं. ततः किम ततः किम, त्याचा काय उपयोग असं म्हणायचं. एवं निगमाचे नानात्वे स्वरूप न स्पर्शे नानात्वाते आणि गुरुशिष्य भेदाते न पवेच कधी. एवं अशा प्रकारे निगमाचे नानात्वे वेदाचं जे नानात्व आहे ते स्वरूप न स्पर्शे नानात्व आहे. परंतु आपलं आत्मस्वरूप आहे त्या नानात्वाला कधी त्याचा स्पर्श देखील होत नाही. आणि गुरुशिष्य भेदाते आणि गुरुशिष्य यांच्या भेदाला न पवेच कधी, ते कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे काय आहे की गुरु जे आहेत ते स्वतंत्र रीतीनं गुरु शिष्य भेदाची असिद्धी करतात असं नाही. वेद पण गुरु शिष्यभेदाची काय सांगतो असिद्धीच सांगतो. तर माता माता भवती, पिता पिता भवती, तर गुरु शिष्यभाव कुठं राहतो. आणि दशलोकीमध्ये काय सांगितलं? न गुरुर्न शिष्या चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हेच करतात ना गुरुजी. नाही वेद्य वेदकथा कैची निरशन स्थापन कथा आईशी गुरुरूपता पुढेही बोले. नाही वेद्य वेदकथा, गुरूंच्या स्वरूपाच्या ठिकाणी वेद्य भाव नाही आणि वेदक पण भाव नाही. कैची निरशन स्थापन कथा, आणि मग ते अमक्या गोष्टीचा निराश करायचा आणि अमक्या गोष्टीचे स्थापन करायचा, ही तरी तुमच्या ठिकाणी कुठे कथा आहे? इथं बहुतेक निरशन असा जो शब्द आहे ना तो निरसन असा बहुतेक. तिथं जर हा शब्द जो आहे ना निरसन शब्द नसावाच, तिथं निरसन शब्द, निरसन आणि स्थापन कथा, किंवा पूर्वीच्या मराठी भाषेमध्ये निरसन म्हणजे निरसन असा अर्थ त्याचा असावा. पण खरा त्याचा अर्थ घेताना तर निरसन हाच अर्थ घ्यावा. निरसन असू तरी निरसन असा त्याचा अर्थ घ्यायचा. आणि नाहीतर मग तो शब्दच असेल निरसन स्थापन कथा. आईशीच गुरुरूपता पुढेही बोले. आणि अशाच प्रकारचे हे गुरूंचं काय स्वरूप आहे ते पुढं सांगतात. पुढे दृष्टीचेने अलगे खोची की निवटी मागे एवढिया जैता नेघे आपण अपे जो. दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव